आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक कृतीमागे जबाबदारीची आणि स्वामित्वाची जाणीव असेल तर चुकीचं काम होत नसते, असं मत मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी व्यक्त केलंय। श्रीमती अश्विनी भिडे यांची मुलाखत निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी घेतली। ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये शिल्पा खेर लिखित यश म्हणजे काय या पुस्तकाच्या 3ऱ्या भागाचं प्रकाशन झालं। यावेळी पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी, पद्मश्री डॉक्टर शरद काळे, राज्यसभा सदस्या सुमित्रा वाल्मिकी, पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे, वॉर विडो असोसिएशनच्या अध्यक्षा दमयंती तांबे, महापौर शर्मिला पिंपोळकर, आयुक्त सौरभ राव, ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते। प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या 2 गुणांमुळे दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता येते। वेळेचं काटेकोर नियोजन केले तर स्वतःचा तर वेळ वाचतोच, पण त्याचबरोबर दुसऱ्यांच्या वेळेचा आदर राखला जातो। सकारात्मक दृष्टिकोन ठेवून होणाऱ्या टीकेवरती व राहिलेल्या त्रुटीवरती मात करता येते, असं आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्यात। मित्र आणि पैसा याचे जीवनात महत्त्वाचे असले तरी प्रामाणिक आणि पारदर्शकता व्यवहार हीच कर्तृत्वाची खूण आहे। नाती जपण्यासाठी आणि पैसा कमवण्याच्या पद्धतीबद्दल बारकाईने विचार करायला हवाय। प्रश्न कितीही बिकट असला तरी त्याला उत्तर असतेच, त्यामुळे चिकाटीने आणि प्रामाणिकपणा हेतू बाळगला तर काम फत्ते होतेच, असंही त्या म्हणाल्या। स्वतःचा जर विचार करायचा झाला आणि आपण म्हणालो की बलस्थान, तर मला असं वाटतं 2-3 गोष्टी वाटतात। कारण प्रत्येक अशा प्रकारचं काम करताना खूप गोष्टींची गरज असते, पण त्यात सातत्याने येणाऱ्या आणि त्या माझ्याच बाबतीत मलाही जाणवणाऱ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचा आहे तो पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा। कारण विशिष्ट पद्धतीने जर तुम्हाला काम करायचं असेल तर तो खूप ठाम असा आणि कन्स्ट्रक्टिव्ह ऑनेस्टी, कन्स्ट्रक्टिव्ह प्रामाणिकपणा तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे। कारण तो असेल तर तुम्हाला म्हणजे कशाचीच भीती राहत नाही।